दुष्काळातही सिंचनाचा घोटाळा। जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप। भाजप सरकारही आघाडीच्या मार्गावर। महाराष्ट्रात आणखी एक महाघोटाळा झालाय। मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत हा घोटाळा झालाय। जलयुक्त शिवार योजनेतून भ्रष्टाचाराचं सिंचन झालंय। मंत्रालयापासून ते जलयुक्त शिवार योजनेच्या कंत्राटापर्यंत घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे। ई निविदांचा नियम धाब्यावर। कोणतेही सरकार कंत्राट देताना 3 लाखांच्या वर काम असेल तर ई टेंडरिंग काढण्याचा नियम आहे। मात्र हा नियम सरकारी बाबूंना लागू नसल्याचं दिसून येत आहे। मे 2015 मध्ये तब्बल 1200 कोटींची कामं विना टेंडर काढल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय। या ठिकाणी मे 2015 मध्ये एकनाथ खडसे यांच्या कृषी विभागामध्ये जवळपास 1200 कोटी रुपयाची कामं ई निविदा न करता गेल्या मे महिन्यामध्ये या शासनाच्या कार्यकालामध्ये वैयक्तिक नावाने वाटप करण्यात आलेली आहेत। दुष्काळावर रामबाण उपाय म्हणून या योजनेचा डंका वाजवण्यात आला। मात्र या योजनेतून भ्रष्टाचाराचं सिंचन झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 3 लाखांपुढील सर्वच कामे जी आहेत ते ई निविदेमार्फत करावी असा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे। मात्र हा निर्णय आपल्या विभागाशी संबंधित नसल्याचं सांगून संचालकाने थेट या निर्णयाला आव्हान देण्याचं ठरवलंय। त्यामुळे न्यायालयाचा अवमान तर होतोच, मात्र याच कारणामुळे या योजनेमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचाही आता आरोप होतोय। जलयुक्त शिवार योजनेत कसा घोटाळा झाला हे पाहायचं तर लातूरचं उदाहरण पहा। लातूरमध्ये प्रकाश पांढरे या कंत्राटदाराला पहिलं काम 7,80,000, दुसरं काम 4,67,000 आणि तिसरं काम 5,61,000 देण्यात आलं। पांडुरंग पवार या दुसऱ्या कंत्राटदाराला पहिलं काम 5,29,000, दुसरं काम 6,04,000, तिसरं काम 3,66,000 देण्यात आलं। माणिक घुले या कंत्राटदाराला पहिलं काम 5,64,000, दुसरं काम 5,71,000 तर तिसरं काम 4,56,000 देण्यात आलंय। प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम करतात। अशा स्वरूपाची जर तक्रार आली तर तातडीने या संदर्भामध्ये कार्यवाही केली जाईल आणि अशांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे सुद्धा सरकार दाखल करेल। कारण एक चांगली योजना जलयुक्त शिवाराची बदनाम होता कामा नये हे पहिल्या दिवसपासूनच आम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहे आणि याच्यामध्ये कोणालाही हयगय न करता त्याच्यावर कठोर कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करू। जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा असल्याचं स्पष्टपणे दिसत असलं तरी राज्याच्या महसूल मंत्र्यांना मात्र या योजनेत कोणताही घोळ झालेला दिसत नाही। जर योजनेत घोटाळा असेल तर दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन एकनाथ खडसेंनी दिलंय। एकीकडे प्रत्येक कंत्राट ई टेंडरिंगच्या माध्यमातून काढलं जाईल असं मुख्यमंत्री बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात। दुसरीकडे मात्र जलयुक्त शिवारात विना टेंडर कंत्राट वाटण्याचं काम सुरू आहे। पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या सरकारच्या कथने आणि करणीमध्ये किती फरक आहे हे यावरून स्पष्ट झालंय। राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।